काय झालं तरी देवा परत आला पाहिजे. याके आपल्याला लय भूक लागली, असं काहीतरी एकदम चमचमीत कर ना, आपण आज जाम खुश आहे. ये आके, अगं काय झाला तुला? काय साप उगला की काय? का बोलती बंद झाली तुझी? सत्या, हा? काही झालं तरी देवा परत आला पाहिजे. देवाचं आणि देवा आणि त्या डॉलीचं लग्न झालं पाहिजे. काय 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 बोललीस तू? कळलं नाही आपल्याला, परत बोल. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. या गुडीला कोणी कोणावर एवढं प्रेम करू शकतं का? काय या डॉलीपेक्षा आपल्या देवाला चांगली मुलगी शोधून सापडायची नाही रे. तू हे जे काय बोलते ते सगळं खरं बोलते ना? हा. अरे आजपर्यंत मला वाटायचं की मीच फक्त देवावर जास्त प्रेम करू शकते, मलाच त्याची काळजी आहे, चिंता आहे. पण नाही रे, त्या टवळीने मला खोटं पाडलं. मला त्याचा आज दुःख होत नाहीये, मला उलट आनंद होतोय की माझ्यापेक्षा ती त्याची काळजी घेते, त्याच्यावर प्रेम करते. माझ्या देवाची पसंत चुकली नाहीये. अगं हे सांगायचा प्रयत्न करत होतो आपण कधीपासून. तुला हे खरंच पटलंय ना? हा, पटलंय. आत्ता माझ्या डोळ्यावरची पट्टी निघाली. दुनिया इकडची तिकडे झाली तरी माझ्या देवाला हळद लागणार त्या डॉलीच्या नावाचीच. आणि डॉलीच्या गळ्यात मंगळसूत्र पडेल ते माझ्या देवाच्या नावाचं. बघते कोण काय करत ते. अक्का कमाल, अगं एक नंबर. आई असं का बोलतेस ग तू? ते येतील ना परत? कधी कधी? तिथे बोल मोनिका, कधी? नाही नाही माहिती मला. आज, उद्या, आठवड्याभर कदाचित. ठीक आहे, आज उद्या नाही, एक आठवडा आपण वाट बघूया. म्हणजे शेवटचा चान्स आहे असं समज. 8व्या दिवशी तुझं लग्न लागणार. सात दिवसात देवा आला तर त्याच्याशी, नाहीतर काय? 8व्या दिवशी विक्रांत. नाही विक्रांत, मी आजपर्यंत सगळ्यांचं खूप ऐकलं. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य दिलंय ना? आणि सगळ्यांच्या मनाचा विचार करूनही मला वाईटपणा मिळणार असेल तर आता मी ठरवीन तसंच होईल. चालेल? जर तुला तुझ्या प्रेमावर इतकाच विश्वास असेल तर माझं म्हणणं मान्य करायला तुला काहीच हरकत नाहीये. वचन दे तसं. मी वचन देते, कारण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास. ग्रेट. मोनिका, तुझ्याकडे आता 7 दिवस आहेत तुझं प्रेम परत मिळवण्यासाठी. आठव्या दिवशी मात्र मी तुझा हात विक्रांतच्या हातात देईन. तुझ्याकडे आता 7 दिवस तुझं प्रेम परत मिळवण्यासाठी. अगं हे मला माहित आहे तुला काय म्हणायचंय ते, आणि मला हेही माहित आहे की आता जो निर्णय मी सांगितला तोही तुला आवडलेला नाहीये. हो. तुझं मोनिकावरचं प्रेम कमी झालंय का? नाही, स्नेह अजिबात नाही ग. अगं मोनिकावर मी नेहमीच प्रेम करत राहणार आहे. बघ,
मी तिच्याशी आजही लग्न करायला तयार आहे, पण फोर्सफुली नाही. आणि तुलाही चांगलं माहिती आहे की असं नातं जोडून काय उपयोग आहे त्याचा. ते निभावता तरी आलं पाहिजे. तुला काय वाटतंय ते स्पष्ट सांग. आपण या आयुष्यात एकदाच जन्म घेतो, एकदा मरतो, प्रेमही एकदाच करतो ना. आणि एकाच व्यक्तीवर. माझं मोनिकावर खूप प्रेम आहे आणि ते नेहमीच असणार आहे. पण पण मोनिकाच्या मनात दुसरंच कोणीतरी आहे का? आणि तिच्या मनात ऑलरेडी जर कोणी दुसरा आहे तर माझ्यासाठी जागाच उरत नाही ना. म्हणजे तू पुन्हा मोनिकाच्या मनात ज्याची जागा आहे ना त्याला मी मोनिकाच्या आयुष्यात परत आणणार आहे. व्हॉट? हो मी देवाला मोनिकाच्या आयुष्यात परत घेऊन येणार आहे. अरे पण नाहीतर ती जागा पूर्णपणे रिकामी होईपर्यंत मी वाट बघेन आणि मग मोनिकाच्या मनात तिच्या आयुष्यात स्वतःची जागा निर्माण करेन. पण तोपर्यंत मी तिचा एक खूप चांगला मित्र म्हणून आयुष्यभर तिच्या सोबत राहील. विक्रांत, हे बघ स्नेह, मी मोनिकाला विचारलं एकदा आणि तिचा जो काही निर्णय आहे तो मला अगदीच मान्य आहे का. आणि जोपर्यंत मोनिका लग्नाला तयार होत नाही मी तिच्याशी लग्न नाही करणार. आय होप यू कॅन अंडरस्टँड. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? सत्या, अरे कबीर बाबा, आपल्याला ना तुला एक गुड न्यूज द्यायची. ते सोड सत्या, मला तुला एक बॅड न्यूज द्यायची. मग काय करायचं? गुड न्यूज आधी सांगायची का बॅड न्यूज? हा, तू बॅड न्यूज ऐक आधी. एवढी बॅड आहे काय? काय झालाय काय असा? अरे आई आजीवर खूप चिडली होती. त्यांचं जोरदार भांडण चालू होतं. आई तर घर सोडून जायची तयारी करायला लागली होती. अरे मग कबीर बाबा तू अडवायचा ना डॉली वहिनींना. अरे नाही ना, ते एवढे जोर जोरात भांडत होते त्यात ते विक्रांत सर आले. याने आगीत तेल ओतायचंच काम केलं असं. नाही, ते काहीच बोलले नाहीत. जे काही बोलायचं होतं ना ते ह्या दोघीच. एक आठवडा आपण वाट बघूया. 8व्या दिवशी तुझं लग्न लागणार. 7 दिवसात देवा आला तर त्याच्याशी, नाहीतर काय. 8व्या दिवशी विक्रांतशी. नाही बाबा, आपण काय पण करून आपल्या देवाबाईला परत आणलं पाहिजेच. हो ना, जर 7 दिवसाच्या आत देवा नाही आला ना परत तर स्नेहलता मॅम मोनिका मॅमचं लग्न विक्रांत सरांशी लावून देतील. अरे नाही, असं कसं लावून देतील? नाही, काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला देवाबाईला शोधायला पाहिजे. अरे काय करायचं कळत नाही ना आपल्याला. अरे मला पण काहीच सुचत नाहीये. अरे मर्दासारखे मर्द ना तुम्ही, असे हातपाय गाळून कसं चालेल? कसंही करून 7 दिवसाच्या आत देवाला शोधून काढायचं आणि त्याचं आणि त्या टवळीचं म्हणजे त्या डॉलीचं लग्न लावून द्यायचं. हाय का नाही काय? हा, अरे कबीर बाबा, अरे ही तर गुड न्यूज द्यायची होती ना आपल्याला. म्हणजे अरे म्हणजे अक्का आता आपल्या टीम मध्ये आहे. खरंच अक्का? म्हणजे आता आई शपथ, म्हणजे आता मोनिका मॅमची टीम एकदम स्ट्रॉंग होणार. थँक्यू सो मच अक्का. अरे टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. मग आपण पटापट देवाला शोधून काढू, कळलं? अरे आता अक्का आहे ना आपल्या बरोबर, म्हणजे विषयात संपला. ग्रेट. म्हणजे आता काही झालं ना तरी देवाला 7 दिवसाच्या आत शोधून काढलंच पाहिजे. हा, सत्या फोन काढ. अपोजिट टीमचे प्लेयर्स वाढतायत आणि आपण फक्त 3च जण आहोत. ज्यांना मोनिकाचं लग्न विक्रांतशी व्हायला हवंय त्या टीमची आणखीन ताकद वाढण्याआधी आणि ते कुठलीही चाल खेळण्याआधी
मला माझा गेम रिसेट करायलाच हवा. समोरच्याची चाल आधीच लक्षात घेऊन मला माझी पुढची चाल खेळली पाहिजे. शेवटी हा खेळ बुद्धिबळाचा आहे. व्याधी 2 असो नाहीतर 200. प्रत्येक वेळी शक्तीचा वापर करूनच खेळ आणि युद्ध जिंकता येतं असं नाही. बऱ्याचदा बुद्धीचा वापर जास्त फायदेशीर असतो आणि आता तेच करायला हवं. राजा त्याच्या घरात कसा ब्लॉक होईल हे बघायलाच हवं. फक्त 7 दिवसांचा प्रश्न आहे. एकदा काय 7 दिवस सरले की मग चेक आणि मेट. हा, मी तुला एक नंबर पाठवलाय. तो ज्या माणसाचा आहे त्या माणसाला शोधून काढायचा. ओके, हा, बाय. हा, विकी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हा, बोल ना. ते आय एम सॉरी, खूपच रूडली बोलले ना मी तुझ्याशी. तुला राग आला असेल. नाही ग, अजिबात नाही. तूच म्हणतेस ना, राग येणं आणि हर्ट होणं यात फरक आहे. हो, म्हणजे मला तुला हर्ट पण करायचं नाहीये, पण ना मी जे काही बोलले ना ते फॅक्ट आहे. माझं खरंच देवांवर खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच नाही करू शकत. येस येस, आय नो. म्हणजे कसं आहे ना, तू माझा एकदम बेस्ट फ्रेंड आहेस, तरीही मी देवांची जागा तुला नाही ना देऊ शकत. आय होप यू अंडरस्टँड. हो, ऑफकोर्स नॉट. अगदीच मान्य मला, पण म्हणूनच आता मी देवाला शोधून काढणार आहे. What? येस. हे बघ, तू माझ्यावर किती विश्वास ठेवतेस मला नाही माहित, पण तुझ्या आयुष्यात देवाला मी परत घेऊन येणार नक्कीच. आणि 7 दिवस आहेत आपल्याकडे. डोंट वरी. विकी, तू का करतोयस हे सगळं? तुझ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, प्रेमासाठी. तू जे काही करतेस ते तुझ्या प्रेमासाठी करतेस, आणि मी जे काही करतोय ते माझ्या प्रेमासाठी करतोय. इतकं सोपं नसतं सगळं. असं नाही होत ना की आपल्याला आयुष्यात जे काय हवं ते सगळं आपल्याला मिळेलच. आयुष्यात आपल्याला हवं ते सगळंच मिळालं असतं तर जगण्यात गंमत आणि देवाला किंमत उरलीच नसती ना. आपल्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या पण त्या पूर्ण झाल्या याचं समाधान असतंच ना. काही वर्षांपूर्वी अशाच काही गोष्टी मी अर्धवट सोडून गेलो होतो. आता असं वाटतंय की त्याच वेळी पूर्ण केल्या असत्या तर आज कदाचित चित्र वेगळं असतं. आणि प्रेम करणं आणि ते निभावणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत ना. हे बघ, मी काही फार इमोशनल वगैरे विचार करत नाहीये, पण ह्यावेळी मला कुठलीही गोष्ट अर्धवट ठेवायची नाहीये. And that's final, okay? तीन दिवसाची मुदत देते. 3 दिवसात देवाची खबर आणायची, नाहीतर या अक्काशी गाठ आहे. फक्त 3 दिवस का नाही जमणार? नाही जमणार? अक्का, जमणार. तुम्ही बोललात म्हणजे जमलंच पाहिजे. मग याला सांग. हो, कळलं ना? हो. ठीक आहे, चला निघा. का
तू इथे डबेच भरत बस. इकडे काय सुरू आहे तिकडे लक्षच देऊ नकोस. काही जळते का? अगं ती जळू देत ना, पण मी काय म्हणते ते ऐक. आता ह्या सिच्युएशन मध्ये ना आपल्याला पटापट कामं करायची आहेत. मी काय काम करू? अक्का तू एवढी रिलॅक्स कशी काय असू शकतेस? अगं मी स्वतःला चॅलेंज केलंय. देवा आणि मोनिका मॅमचं लग्न मी होऊ देणार नाहीये, मग मला काही करावं लागलं तरी चालेल. एक काम कर, ही भाजी धुवून आण आणि नंतर ही कोथिंबीर निवडून दे. भाजी झाली ना की वरून कोथिंबीर टाकली की भाजी खूप छान होते. अक्का ते मी काय बोलते आणि तुझं काय सुरू आहे? आणि हे बघ, मला माहितीये मला तुझी हेल्प लागणार आहे आणि तू माझ्या टीम मध्ये आहेस. आय नो. हा ना, मी तुझी मदतच करते. मग काय करायचं, पहिल्यांदा कांदा घ्यायचा, तो बारीक कापायचा, मग मिरची घ्यायची, आलं लसूणची पेस्ट नको म्हणजे थोडं. स्टॉप इट. काय सुरू आहे तुझं? अगं तूच म्हणाली ना मला मदत कर, मला शिकव, तेच शिकवते मी तुला. अक्का मी जेवणाबद्दल बोलत नाहीये, मी मोनिका मॅम आणि देवाच्या लग्नाबद्दल बोलते. तुला कळतंय का? कळतंय, मला कळतंय तुला काय म्हणायचं ते. अगं तुझा बाप तुझ्यावर एवढं प्रेम करतो आणि तू त्याच्या वाईटावर टपलीस. अक्का प्लीज आता तू सुरू होऊ नकोस. मग काय तुझ्या होला हो करू? तुझं काय चाललंय हे मध्येच अचानक? अगं कधीतरी तू तुझ्या बापाचा विचार कर. अगं त्याच्यासाठी काही चांगलं केलं नाही, निदान आता तरी कर. त्याचं सुख त्या डॉलीमध्येच आहे, होऊन जाऊ दे त्याच्या मनासारखं. कबीर बाबा तू टेन्शन घेऊ नको. आपण आपले आणि अक्काने सांगितलेले पंटर कामाला लावले. देवाबाईची काही ना काहीतरी खबर भेटेलच. सध्या मी पण ट्राय करतोय. मलाही असं वाटतं आजच्या दिवसात ना आपल्याला देवाबद्दल काहीतरी माहिती नक्की मिळेल, काहीतरी पॉझिटिव्ह नक्की होईल आज. अरे कॉलर असं जाऊ दे, तुझ्या तोंडात घे चक्कर. सत्या तू बस इथे, मी आलोच. हा जा. सत्या तू इथं काय करतोयस? आपण कबीर बरोबर बाहेर होतो, तो बोलला की त्याचं घरी काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून ना आपण पण आलो त्याच्या बरोबर. मग कबीर कुठे आहे? तो तिथे वरती गेलाय. आजी आपण काय बोललो तर तुम्हाला राग नाही ना? बोल की. कसं आहे की आपण लय छोटा माणूस आहे हो ना. आपण 4 बुक शिकलो ना, आपल्याकडे काही चांगलं काम आहे. आपण हाया असा आहे फाटका, जे मनाला येईल ते बोलतो, कसं पण वागतो. आपल्याला काय. तुला नेमकं काय म्हणायचंय मला कळत नाहीये. आजी आपण कधीच तुम्हाला परका नाही मानला. म्हणजे कायम तुम्ही आपल्याला आजी सारख्याच वाटलात. म्हणून बोलताना जीभ रेटत नाही आपली, डेअरिंगच होत नाही. पण खरं सांगू का आजी, नाही म्हणजे बोलायच्या आधी आपण सॉरी बोलतो तुम्हाला, पण तुम्ही जे काय वागलात ते पटलं नाही आपल्याला. तुम्ही चुकीचं वागलात आजी. काय चुकलं माझं? तुम्ही कायम देवाबाईच्या पाठीशी उभ्या राहिलात, त्याला सपोर्ट केलात. टार्झन बापू असं म्हणायचं तुम्ही. तो जेव्हा जेव्हा टेन्शन मध्ये होता तेव्हा तुम्ही त्याला धीर दिलात, त्याला समजवलं. जेव्हा त्याने मागे हटायचं ठरवलं तेव्हा तुम्ही त्याला भरोसा दिलात आणि सांगितलं की डॉली बाई आणि तो ही परफेक्ट जोडी आहे म्हणून. हे असं सगळं होतं तर मग तुमचा देवाबाई आणि डॉलीबाईंच्या लग्नाला विरोध काय? मी विरोध केलाच नाहीये. मी आजही देवाचं मोनिकाशी लग्न लावून द्यायला तयार आहे. खरंच. पण एक अट आहे, येत्या 7 दिवसात तो परत आला तरच. त्यामुळे तुमच्याकडे आता 7 दिवस आहेत. हो आजी, पण आपल्याला काय बोलायचंय? हे बघ, मला कन्व्हिन्स करण्यापेक्षा देवाला शोधा. मी तुला वचन देते, येत्या 7 दिवसात देवा इथं आला तर मी त्याचं मोनिकाशी लग्न लावून देईन, अगदी 101%. आजी आपला तुमच्यावरती भरोसा आहेच, पण देवाबाई आणि डॉलीबाईंच्या प्रेमावर तेवढाच भरोसा आहे. आणि आपल्याला खात्री आहे, देवाबाई परत येणार 100%. चांगलंय की मग.
बरं आपण बाहेर थांबतो. कबीर आला की सांगा, आपण बाहेर वाट बघतोय त्याची. येतो. सत्या, फक्त 7 दिवस. आपण शोधणार आपल्या देवाबाईला, पक्का. येतो आपण.